आता बघा, काकडी, कांदा, टमाटर, थोडं कोथिंबीर टाकलेला आहे आणि हे सँडविच बनवायसाठी आता सँडविच बनवत आहो मी. चला आता याच्यात थोडंसं मिरची पावडर, मीठ, चटपटा थोडासा मसाला, चाट मसाला टाकते, कारण त्याच्यामुळं खूप टेस्ट छान येते याची. चला स्वयंपाक वगैरे काही करायचा नाही आहे, कारण कोणाला जास्त भूक नसल्यामुळं. चला आता सँडविच बनवत आहो. आहेत बघा छान टमाटो सॉस, तेल आणि याच्यामध्ये थोडं मसाला वगैरे टाकलेला आहे, मिरची पावडर, थोडं लाल मिरची पावडर आणि कांदे, टमाटर, काकडी. आता याचा पेस्ट आपण ह्या ब्रेडला तेल लावून ब्रेडला टमाटो सॉस लावून त्याच्यामध्ये भरायचं आहे. चला खूप छान लागते. जास्त भूक वगैरे नसली तर हे आम्ही जास्तीत जास्त आमच्याकडे हाच पदार्थ जास्त होतो सायंकाळी. चला आता तवा ठेवला आहे, तव्यावर तवा गरम करायला ठेवते. चला आता दुसऱ्या ब्रेडला पण थोडं तेल लावून घेते. आणि थोडं सॉस लावते, टमाटर सॉस, त्याच्यामुळं खूप टेस्टी वाटते ते. आणि हे या ब्रेडवर पुन्हा ठेवून असं छान मस्त तव्यावर तेल टाकून खूपच छान वाटते हे. घेतलेलं आहे याला आता, खूपच छान वाटते हे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आता वाजले आहे 9. आमचे जेवण घेऊन झालेले आहे. आम्ही आज काय खाल्ले? आम्ही सँडविच केले आज. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. चला मग, आज मला सुट्टी होती, माझ्या बाबाला सुट्टी होती. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नवीन असाल तर सबस्क्राइब करा. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.